जी व्यक्ती त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवत नसते त्या व्यक्तींसाठी त्यांचे मन हेच त्यांचा सर्वात मोठा शत्रू ठरत असते. आपल्या मनातील काम, क्रोध आणि लोभ या तिन्ही भावना आपल्यासाठी नरकाचे दरवाजे उघडत असतात. या तिन्ही भावना आपल्या आत्म्याचा नाश करीत असतात आणि आपणास अधोगतीच्या मार्गाने नेत असतात. म्हणून आपण तिन्ही भावनांचा त्याग करायला हवा. आपल्या आयुष्यात जे घडायचं आहे ते कधीतरी घडणारच आहे आणि जे घडायचं नाही ते कधीच घडणार नाही. मग त्याची चिंता तरी आपण का करावी? हे सत्य ज्या व्यक्तीला कळत असते ती व्यक्ती आयुष्यात कधीच चिंतित आणि दुःखी राहत नाही. हे मी केलं आहे, हे माझं आहे, ही मीपणाची भावना जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हाच आपल्या मनात अहंकाराची निर्मिती होत असते. जीवन जगण्याचा खरा आनंद ना भविष्याचा विचार करण्यात आहे, ना भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची चिंता दुःख करण्यात आहे. जीवन जगण्याचा खरा आनंद हा फक्त वर्तमानात आहे. म्हणजेच आज आपल्याला जगायला मिळालं आहे अशा त्या प्रत्येक क्षणात आहे. ज्या वस्तूंची व्यक्तींची निर्मिती झाली आहे ती प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती एक दिवस नष्ट होणार आहे. आपल्या शरीरात वास करणारा आत्मा अमर आहे, तो कधीच नष्ट होणार नाही. आणि आपले देह नाशवंत आहे, ते एक दिवस नष्ट होणार आहे. अशी व्यक्ती जिच्यासाठी जीवनात प्राप्त झालेले सुख दुःख मान अपमान यश अपयश या सर्व बाबी समान आहेत, तीच व्यक्ती खरी सिद्ध पुरुष असते. माणसाचे मन हे खूप अस्थिर आणि चंचल असते. याच्यावर नियंत्रण प्राप्त करणे सोपे नसते, पण आपण नियमित त्याला नियंत्रित करण्याचा सराव केला तर आपण सहजपणे आपल्या मनावर नियंत्रण प्राप्त करू शकतो. ज्या व्यक्तीला आपला मान सन्मान अत्यंत प्रिय असतो अशा व्यक्तींसाठी तिचा झालेला अपमान मृत्यूपेक्षा वाईट असतो. आज जो जन्माला आला आहे एक दिवस तो प्रत्येक जीव मरणार आहे, कारण ज्याचा जन्म झाला त्याचे मरण देखील निश्चित केले गेलेले असते. त्यामुळे आपण मरणाची भीती न बाळगता जेवढं आयुष्य आपणास प्राप्त झाले आहे ते आनंदाने जगावे आणि मृत्यूचा शोक करत बसू नये. प्रत्येक मनुष्याने परिणामाचा विचार तसेच चिंता न करता मनामधील चिंता लोभ लालसा याचा त्याग करून निस्वार्थ भावनेने आपले कर्म आणि कर्तव्य याचे पालन करायला हवे. माणसाने आपल्या केलेल्या कुठल्याही कर्माच्या परिमाणाने प्राप्त होत असलेले विजय पराजय नफा तोटा दुःख याचा विचार न करून चिंतेने ग्रस्त होऊ नये. प्रत्येक मनुष्याने आपल्या धर्मानुसार आपले कर्म करत राहावे. विद्यार्थ्यांचा धर्म ज्ञान प्राप्त करणे शिक्षण करणे, सैनिकांचा धर्म आहे देशाचे रक्षण करणे. आपल्या प्रत्येकाचे जे काही कर्तव्य आहे त्यानुसार आपण आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे. वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला कधीच काही प्राप्त होत नसते. जी व्यक्ती सर्व इच्छांचा त्याग करते मीपणा आणि लोभापासून मुक्त होते अशा व्यक्ती शांती मिळत असते. येताना आपण काय घेऊन आलो, जे गेल्याने गमावल्याने आपण रडत आहोत दुःखी आहोत. आपण स्वतः पृथ्वीवर काय निर्माण केले होते जे नष्ट झाल्याचे दुःख आपण करत आहोत. आपल्याला जे काही प्राप्त झाले ते आपल्या जन्मानंतर इथूनच प्राप्त झाले आहे. आपला जन्म कोणी दिला? आई वडिलांनी, म्हणजेच दुसऱ्याने, म्हणजेच आपल्याला या जगात दुसऱ्याने आणले. आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याकडे काय होतं? काहीच नाही. अंगात घालायला कपडे दुसऱ्याने दिले, लहानाचे मोठे पालनपोषण दुसऱ्याने केले, खायला अन्न दुसऱ्याने दिलं, राहायला निवारा दुसऱ्याने दिला, नावसुद्धा दुसऱ्यानेच दिले, नातेसंबंध दुसऱ्याने दिले, शिक्षण देखील दुसऱ्यानेच दिले. आपण मानतो आहे हे विचार देखील दुसऱ्यानेच दिले. ज्ञानसुद्धा दुसऱ्यांकडूनच प्राप्त केले. उदरनिर्वाहासाठी पैसा कमावण्यासाठी काम देखील दुसऱ्यानेच उपलब्ध करून दिले. आपण सर्वजण या सृष्टीतील एक साधन तसेच माध्यम आहोत. जीवन देणारा आणि जीवनातील सर्व काही जीवनावश्यक सुखसुविधा प्राप्त करून देणारा तो परमात्मा आहे. जेव्हा आपण हे जग सोडून जाणार तेव्हा आपल्याला खांदासुद्धा दुसरेच देणार, आपल्या चितेला अग्नी देखील दुसरे देणार आहे. आपण मेहनत करून जेवढा पैसा धन दौलत संपत्ती कमवली आहे ती देखील आपल्यानंतर दुसरेच आपसात वाटून घेणार आहे. आपण येताना पण रिकामे हाती आलो होतो आणि जाताना देखील रिकाम्या हाताने जाणार आहे. जीवनाचे शाश्वत सत्य आहे. जाताना काही घेऊन जाऊ तर फक्त आपण केलेले कर्म, केलेली समाजाची सेवा, इतरांना निस्वार्थ भावनेने केलेली मदत. आपण आपल्या सर्व जबाबदारी कर्तव्यांचे प्रामाणिकपणे अखेरपर्यंत पालन केले याचे मनाला प्राप्त झालेले एक समाधान एवढेच घेऊन जाणार.
मग हा मीपणाचा गर्व कशासाठी आपण करत आहे? येताना आपण सोबत काहीच घेऊन आलो नाही आणि जाताना देखील सर्व इथले प्राप्त केले इथेच सोडून जाणार आहे. मग या गोष्टीचा इतका मोह आपण का करत आहे? का विशेष वस्तूत अडकतो आहे? का प्राप्त झालेलं आयुष्य आनंदाने आणि भरभरून जगत नाही? आपल्या हातात एवढेच आहे, जे काही आज आपल्याला निसर्गाने दिले आहे त्याचा मनसोक्त उपभोग घ्यायचा, आनंद घ्यायचा, स्वतःही आनंदी राहायचं आणि इतरांनाही आनंदी ठेवायचं. पृथ्वीवरील जसे एक ऋतू गेल्यानंतर दुसरा येतो, तसेच आपल्या जीवनात दुःख गेल्यावर सुख देखील येत असते.